नाही. हवा निघून गेल्यानंतर फुगा पूर्ववत अवस्थेकडे आल्याशिवाय अवस्था अशीच आहे. आपली यथार्थता, आपली पायरी आपल्याला ओळखता आली पाहिजे. बाबा बोलत होते आणि त्यावेळेला बाबांच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहत होते. बाबांनी पटकन चष्मा काढून बाजूला ठेवला, स्वतःच्या उपरण्याने बाबांनी डोळे पुसले. ही घटना मी जेव्हा पाहत होतो लक्षात आलं की आपली पूर्वसूरीच्या जीवनामध्ये किती ही सगळी माणसं एकरूप झालेली आहेत. आणि त्या दृष्टीने आपण थोडंसं चिंतन करणार आहोत, कारण इथला प्रत्येक छायाचित्र आपल्याशी बोलणार आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये असा एक गुण आहे. जसं आपण सुरुवात केली होती, या सूत्रामध्ये ईश्वरीचा असा असंख्य परीचा परिवार सांगितलेला आहे. एके सेवके, एके भजके, एके मननशीळे. प्रत्येकाचा गुण वेगळा, प्रत्येकाची धारणा वेगळी. त्यांच्याकडून कुठला गुण स्वीकारतो. कारण आदरणीय बाबांशी जेव्हा आमचा संवाद सुरू होता तेव्हा बाबांनी आम्हाला प्रीती सांगितली, परमप्रीती सांगितली आणि त्याही पुढे अच्युत प्रीती. परतीचा प्रवास होऊ शकतो. कदाचित परमप्रीतीला सुद्धा एखाद्या प्रसंगात दुर्गंध येऊ शकतो, पण जेव्हा अच्युत प्रीती असते ती अवीट असते, तिला कुठल्याही प्रकारचा स्वार्थाचा स्पर्श लागत नाही. अशी अच्युत प्रीती जर असेल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला गुण दिसू लागतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणाचा संभव दिसू लागतो. किती सामान्यातला सामान्य जग असेल. इथे जेव्हा आम्ही पोहोचलो, काही झाडांना पाणी घालणारी सेवक आम्ही पाहिले, इथे वाढणारे सेवक पाहत होतो, स्वयंपाकघरातून सेवा करणाऱ्या लोकांशी आमचा संवाद होत होता. अनेक सोहळे आपण पाहतो, प्रत्येकाच्या सेवेचा गुणधर्म वेगळा. इथे भजन करणारा एखादा सेवक असेल, इथलं सर्व वृत्तांत काही माध्यमांवरून लोकांपर्यंत पोहोचवणारा सेवक असेल. प्रत्येकामध्ये ही ताकद आहे, प्रत्येकामध्ये ही अवस्था. गोष्ट प्रत्येकाकडून आपल्याला घेता येतं म्हणून भाष्यकारांचा एक महत्वाचा निर्वाळ आहे. गुण वात वेरी दिवसावा. अंधारामध्ये एखादी वस्तू हरवते, ती शोधण्यासाठी दिवा लावतो, तिथे प्रकाशाचा प्रयत्न करतो आणि त्या प्रकाशामध्ये हरवलेली वस्तू आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तीचा एक गुण लपलेला आहे, तर तो आपल्याला शोधता आला पाहिजे. प्रत्येक जमिनीचा एक गुणधर्म, प्रत्येक जागेचा गावात सुद्धा मातीचा गुणधर्म. माती एक सुगंध असतो, मातीला सुद्धा एक प्रकारचा सुवास असतो. कारण स्वामी सुद्धा सांगतात, एकी भूमी राजसा एकी नसा. त्यासोबत एक भूमी अशी साथी आहे. या परिसरात मराठवाड्यामध्ये येताना नेहमी महाणवांची मानता होते, कारण तसंही महाणवाचा आचार्य परंपरा इथून सुरुवात, या मराठवाड्याच्या मातीतून सुरुवात झालेली आहे. यासाठी गावाच्या परिसरामध्ये येत असताना अनेक आचार्यांचं पूर्वस्मरण आपल्याला होतं. या मातीमध्ये असे अनेक नररत्न साधक जन्माला आले, साध्वी जन्माला आल्या, ज्यांनी आपलं जीवन ईश्वरासाठी, ईश्वर साधनासाठी समर्पित केलं. यासोबत अनेक नामधारक आहेत, संत सक आहेत, स्त्री आहेत, ग्रस्त महिला आहेत. प्रत्येकामध्ये ही ताकद आहे, प्रत्येकामध्ये ईश्वर दडलेला आहे, प्रत्येकामध्ये ईश्वरीय साधना दडली आहे. फक्त ती आपल्याला शोधावी लागते. ज्या पद्धतीने दुधामध्ये तूप दडलेलं आहे, दुधामध्ये लोण दडलेलं आहे, दुधामध्ये ताकद दडलेलं आहे, फक्त शोधन करावी लागते. आणि हे गुण केव्हा होते? गंगातून होते, ससातून होते. आपण एका स्तोत्रामध्ये एक वंदनाचा भाग उच्चारतो. पकार स्वामीचा स्त्री प्रकारे जे दर्शनी भगवंता सरे, तया हात जोडून या नरभावा नमस्कार या थोर महानुभाव. इथला प्रत्येक महानुभाव अनुभवाच लागतो. संत असेल, तो साधक असेल, नामधारक असेल, बोधवंत असेल, वेदांत असेल, किंबहुना आचार्य असेल, तरी सुद्धा तो अनुभवाला. दुरून एखादा आपल्यावर शिस्तीय वाटतो, खूप कठोर शब्दामध्ये बोलणार वाटतो. जेव्हा आपण जातो तेव्हा त्याच्यातला गोळा, त्यातलं माधुर्य, ज्या पद्धतीने एखादं नारळ असतं, नारळावर करवंटी, जेव्हा आपण करवंटी फोडतील महत्वपूर्ण असलेल्या खोब्यापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. असे अनेक आचार्य आपल्याला पाहता येतात. मी खरं तर स्वतःला फार भाग्यवान समजतो की असे अनेक आचार्य आपल्याला पाहता आले आहेत. आज त्यांचा सल्ला नाही, पण त्यांच्या आठवणी आपल्याकडे आहेत. इथे तुम्ही या सभागृहामध्ये प्रवेश आपण इथे जेव्हा करतो तेव्हा लक्षात येतं, प्रवेशद्वारावरच आपल्याला या सभागृहाचं नाव पाहायला मिळतं. ज्ञानरत्न कवीश्वर कुलाचार्य, कैवल्यवासी श्री मोठे अमरावतीचे बाबा, ज्या परंपरेचं वहन करत आले, ज्या परंपरेला खऱ्या सत्तेचा वासा दिलाय. जे मला आठवत त्यांचा एक संग मी तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असं आहे, त्यांच्यासोबत एकदा सोबत आमचा प्रवास सुरू होता. जे कराडला आदरणीय जे कैवल्यवासी डॉक्टर कन्हैयाजी कुंद यांचं देहावसान आलं, त्यांच्या 10व्याच्या निमित्तानं बाबा आलेले आणि ती प्रवास म्हणजे पुण्यापर्यंत आम्ही होतो. सोबत काही सहकारी होते. पूर्ण वेळ गाडीमध्ये शास्त्रचर्चाच, कुणाचाही फोन आला तरी सुद्धा शास्त्रचर्चा. बऱ्याचदा इतरही काही गोष्टी घडायच्या. बाबा तिकडे नापसंतीचा पटकन त्यांच्या चेहऱ्यावर तो भाव जाणवायचा की हा विषय बाबांना आवडलेला नाही. प्रत्येक गोष्टीसाठी समर्पित असलेला एक आचार्य मी तेव्हा पाहिला. पुण्याला पोहोचलो, सद्भक्तांकडे आमची व्याळी होती. रात्रीचे 11 वाजलेले आणि बाबांकडे काही ग्रस्त फोनवरून गोप घेत होते. जेची मान ब्रह्माची पिंडी ही टीका विचारात सुरू होती आणि बाबांनी सांगायला सुरुवात केली. पहिला मान, मग दुसरा, अर्थ दुसरा, तिसरा. सगळे जे थांबलेलो प्रत्यक्ष घडा अजून मान किती वेळ चालेल.
आमचे काही सहकारी म्हटले आता हा मान संपेपर्यंत आपली मान मोडायची नाही, पण तो पण चालू, त्यांचा विषय मात्र चालूच होता. बाबा बोलत होते, पाहता पाहता बाबांनी 22 अर्थ बोटावर हा पहिला दुसरा. आम्ही विचार करतो दिवसभराचा प्रवास, एवढा कार्यक्रम, एवढा संवाद, आम्ही सगळे थकलेलो, पण बाबांचा चेहरा मात्र तो म्हणजे ते सेविका ज्या महिला होत्या त्यातले ते सॉक्स बाजूला केले, पायाची सेवा सुरू, बाबांचा माझा विषय सुरूच होता. शास्त्रासाठी समर्पित झाला जेव्हा एखादा साधक आम्ही पाहतो, लक्षात येतं की स्मृतीस्थळामध्ये असं काय ते उठतात, शास्त्र चर्चा करतायत. आणि म्हणून स्वामी जे म्हणतात, तयाचे उडे बैसरी इतुले वायान वचे, असा एक आज मला लागला. बऱ्याचदा आम्ही ही आचार्याची परंपरा शोध, आज डोकं टेकवायचे पाय आम्ही शोधत जातो. शोधताना हे आचार्यांचे चेहरे पुढे येतात. काय सांगून एक आचार्य असेल, त्यांच्या आठवणी अशांच्या आठवणी गोडवा माधुरी असाय, पवित्रता अशी आज आठवणी आठवल्या तरी डोळ्यात अश्रू उभे राहतात. एक आचार्य असायत. मी पोहोचत असताना एका आचार्यांचे आमचा संस्था त्यांनी महाराष्ट्राकडून कैवल्यवासी श्री बदनापूरचे बाबा याच्या आठवणी आम्हाला सांगितल्या. त्यांना मी पाहिलं नाही, पण त्याच्या आठवणी ऐकतात अंगावर अश्रू निर्माण होत. अशा त्याच्या आठवणी एक एक गोष्ट अशी आहे. पाटील कुटुंब आदरणीय श्री म्हणजे बदनापूर निवासी कैवल्यवासी श्री कल्लूरकर सेवेकर बाबा, परंतु मग परारी आले. आल्यानंतर धर्मशास्त्राचं चिंतन सुरू केलं. गुरुनिमित्ताने तन्मयता करू लागले. एक एक गुण स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करू लागले. रात्री उशिरा झोपावं, भले उठावं, शास्त्र निरंतर करणे, झाडाखाली शास्त्रवादाचं आवर्तन करणे, स्वतःला घडवणे मड काम सुरू होतं. पाहता पाहता ते उलटत गेले आणि आपल्या गुरुंनी त्याच्या अंतःकरणामध्ये स्वतःचं घर निर्माण केलं, स्वतःची जागा निर्माण केली. बऱ्याचदा माणूस असा विचार करतो, जगाच्या पाठीवर सर्वात महागडी जागा कुठली असेल, तर दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये स्वतःचं घर निर्माण करणे सगळ्यात अवघड आणि मोठी. बाहेरच्या जागेनं सोपं लागतं, पण अंतःकरणात घर निर्माण करणे सगळ्यात जागा आहे. आणि ही जागा जेव्हा निर्माण करण्यासाठी प्रचंड मोह द्यावं लागतं, झिजावं लागतं. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला तिळतिळावं लागतं, उतरवावं लागतं. कुठे ते स्वप्न साकारतं. उत्तुंगताची लक्षणं तर फार नंतर आहे, उत्तुंगता फार दूर आहे. सुरुवात आपल्याला इथे करावी लागते. आणि म्हणून या आचार्यांकडे एक एक गोष्ट अशी लक्षात येते. एक बाबाबद्दल मी ऐकली, फार सुरुवातीचा कालखंड होता, प्रतिष्ठा झालेली आणि बाबांचं एका ठिकाणी वास्तव्य होतं. पावसाचे दिवस होते. पावसाळ्या दिवसामध्ये बाहेरून आलेले, थोडं साया चिखल लागलेला, ती लागलेली, आत्महत्या करायचा, बाहेर एक त्याच्याने टाकलेला, पोत्या पाय पुसायचे आणि बाबांचा नेहमीचा तो शिरस्ता हातातली बाबांनी बनवली आणि पाय केली, पोत्या पाय ठेवायचा. तेवढ्या सूक्ष्म दृष्टीला मोठं पाय टाकलेल्या पोत्यावर कोपऱ्यात मनोभाव शब्द लिहिलेला होता आणि बाबांच्या पाठीमागे सरकले. एखाद्या व्यक्तीचं किती दूरदृष्टीनं लक्ष असलं पाहिजे. म्हणून महानुभावांचा प्रत्येक साधक तितकाच तळमळी बतणारा आहे. तयाचे ओठ ऐसने बाबा पटकन सरकले, सेवकाला समोर बाबांनी पुढे पटकन मागे कसे सरकले. बाबांनी हे पोतं इथे कुणी टाकलं, सेवकाने सांगितलं टाकलं, ते काढूया. त्याच्यावर महानुभाव शब्द आहे. महानुभाव धर्माचा मार्गाने साधा सेवक आहे. शब्द जागलं पाहिजे, खाली लिहिलं पाहिजे. त्या शब्दाला कुठे माझ्या पायात छोटा कामा नाही, इतकं ते नाही आहे. आल्यानंतर जेव्हा बाबांचा फोटो दृष्टीस पडतो, तेव्हा आपलं जे मस्तक आहे तिथे आपण वंदन करतो, लक्षात येतं हे आचार्य आहे. एक एक आचार्य वंदन होतो. एकेका आचार्य सुरुवातीला जेव्हा या सोहळ्याची तयारी सुरू होती, आदरणीय बाबा शास्त्री समाज होता, तेव्हा मी आदरणीय बाबा म्हणालो, आज महानुभाव जर ऐकवायचं आपल्याला स्मृतीस्थळ जावं लागतं, अन्वय स्थळ जावं लागतं. मागील काही दिवसात तुम्ही स्मृतीस्थळामध्ये वारे ऐकले असतील, अनेक साधने ऐकले असतील. वर्षानुवर्ष आपण ऐकत आलो, पाहत आलो, परंतु आपल्या अवतीभोवती साधकांचा शोध करणार, त्यांनी आचार केला, त्यांनी कर्तृत्व स्वीकारला, त्याच्याकडे आपण कधी पाहिलं पाहिजे. या प्रत्येक आचार्यांवर बोललं पाहिजे. प्रत्येकालाच या सगळ्यांनी कैवल्यवासी श्री मोठेकर बाबांना मी पाहिलं नाही, पण त्यांना ऐकलेलं आहे. त्यांच्या अनेक घटना ऐकल्या. आजच जे पंथाचा एक आश्रम नांदेड जिल्ह्यात मरखेड ठिकाणी, तिथल्या मातेशी आमची चर्चा होती. अनेकांना या सर्व गोष्टी घेऊन बंधू खास तुमची ही शिवाला फार महत्वाची वाटते. कारण अनुभव असतात ते आयुष्यात प्रेरणा देणारे असतात, गतिमान करणारे असतात. या शब्दामध्ये ती ताकद असते. त्यांच्या जगण्यामध्ये तो जिवंतपणा असतो. लक्षात कालखंड बदलतो, त्याची संघर्षाची दिशा बदलते, कालखंड बदलेल, पण संघर्ष बदलताना सुद्धा आपल्याला प्रत्येक गोष्टी झगडावं लागणार आहे. आजच्या परिस्थितीशी, कदाचित उद्या येणाऱ्या कालखंडाशी आपल्या नदीच्या हातामध्ये आपण काय देणार आहोत. मी या विचारात फार चिंता करतो आणि त्या चिंताही वाटते. पुढील येणाऱ्या पिढीला काय आहोत, आपल्यातली भांडणं देणार, आपल्यात विरोध देणार आहोत, आपल्यातल्या म्हणजे परस्पर दूर देणार काय होता. जर अच्युत प्रीतीचा जर हात, आपला पुढे येणार साधक हा सक्षम असेल. मी विचार करतो 17व्या शतकात महानुभाव पंथा एक साधक एक झोडी आहे, एक विशेष एक पोथी एवढ्या बळावर ही उभारली संत मळी कंधार पर्यंत गेली. तुम्ही जर इतिहास पाहिला 17व्यामध्ये महानुभाव पंथाचे साधक कामकंदापर्यंत पोहोचले. आज भारतात शहर आहेत. पाकिस्तानामध्ये पंथाची स्वातंत्र्य जवळजवळ 47 मध्ये होती. तिथे मराठी भाषेमध्ये आधी होत होती, मराठी शाळा होत होती. तिथे संत साधक मराठीमध्ये सूत्रपाठ पठण करत आहेत.
अटकामध्ये त्यांनी मराठी भाषा अटकेपार नेली. त्याच्या आदर महाडवंत साध्यांनी हा धर्म हा ईश्वर उत्तर भारतापर्यंत गेला. केवढी मोठी समृद्ध आहे. मी विचारतो, आपल्याकडे सगळी सामग्री, आपल्याकडे गाड्या आहेत, आपल्याकडे उत्तम छान आहेत, आपल्याकडे सर्व प्रकारचे साधन आहेत, ते सुद्धा विचार करतो. काल परवा श्री आम्हाला 1.25 लाख पंथ जय म्हणण्याची परंपरा आपल्या पंथात होती की नाही? अखंड होती. संत लोकांची संख्या 1.25 लाखाच्या. आज प्रबोधन सर्व माध्यम आहेत, उठता बसता सगळी साधनं आपल्या हाताशी आहेत, पण आज संख्येपर्यंत जाऊन पोहोचत नाही. त्याच्यामध्ये कुठे म्हणजे कमी होता. आपल्या कुठे प्रतिमान करण्यासाठी आपण कुठे आपले हात आवडायत का, याचंही चिंतन या निमित्तानं आपल्याला करायचं. काही साधक उत्तर भारतात जातात, तिथे मठमंदिर निर्माण करतात, तिथे उभं राहतात. तिथे सुद्धा पहा तुम्ही कधी जर म्हणजे शहरात काही अन्य संप्रदाय लोक गीता ग्रंथ विकताना तुम्हाला दिला. फार विचार करतो, माझ्यासारख्या सरकारला लागते गायमध्ये गाठी घालण्यामध्ये गाठी दाखवण्याचं हे आतमध्ये फार म्हणजे ही टोपी, ह्याच्याबद्दल मी बोलणार. ही चांगली काढून काय 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 बदलणार काय काय आपण त्या परंपरेचं, माझ्या गुरुनिमित्त परंपरेचं मी त्याचा वारदार आहे, मला सांभाळता आलं पाहिजे. गुरुनिमित्त भरपूर पर्यंत फार मोठ्या धर्मपीठावर धर्मविचार मांडत असतील तर मी तिथे कुठे आहे? त्यावेळेला मी चाललो आहे का? तो वारसा जोस्तो जपतो आहे का? यासाठी आपल्याला यावं लागेल. मी तुम्हाला पूर्व जीवनाकडे यासाठी घेऊन जातो. त्या मातेनं म्हणजे उकडच्या मातेने गोल मला सांगितली, घटना सांगितली. आदर कल्लोरकर मोठे बाबा एक महिना आले. संत मेळा परिवार होता मंडळी, आणि सकाळी जे बाबांना अभ्यंग स्नानाची तयारी सुरू झाली. बंगई वगैरे ठेवले. सगळी मुंबईमधली ग्रस्त मंडळी भांडीच्या परिसरातले एकत्र आले. ते विपरीत मनोवृत्ती फार प्रतिकूल होता. अवती मंडळी असतच आपल्या नाही असं नाही, किंवा प्रतिकूल माणसं असतील तर जगाच्या अनुकूल लोकांना काही किंमतच राहील. वाटे वेळून त्यांची किंमत नाही, तर शहाण्यांना कोणी किंमत दिली नाही. नेमकं असंच झालं. तो तिथे उभा आणि त्याच्या जवळ कुत्रा होता. कुत्र्या त्या बंगे खाली बसले, लहान असलेले होते ते कुत्र्यांना त्याला काही दिसत नाही, तेव्हा त्या बंगे खाली बसलेले. बाबाचा अभ्यासाचा कोणाच्या लक्षात आलं. स्नानविधी सुरू होता. बऱ्याच वेळ तो चालू झाला. बाबांच्या अंगावरून पाणी जात होतं, स्नानाचं पाणी खाली जात होतं. थोड्या वेळाने स्नानविधी संपला. वस्त्र पालटासाठी आतमध्ये निघून गेले, वस्त्र परिधान वगैरे केले. नंतर जो प्रतिकूलचा माणूस शोधत आला, मला कुठे त्यांना आंघोळ काय झालं? तर आश्चर्य वाटलं की हा प्रतिकूल वृत्तीचा माणूस आहे, हा नेमका काय करतो? नाही म्हणायचं मला भेटायचं. झालं काय? ना भेटायचे, मला बोलायचं. त्यास कोणी सगळ्यामध्ये निरोप पाठवला, त्यांना आतमध्ये बोलवण्यात आलं. संत मंडळी बसलेली, बाकी सगळी मंडळी बसलेली, आणि पट्ट येऊन बाबांच्या पायावर डोक्यावरून खूप मोठ्यानं रडू लागला. बाबांना काही प्रेरणा झालं. हा असा विपसलेला माणूस एकी झालं. आणि नेमकं मग त्यांनी स्वतःच म्हणाले, बाबा माझ्याकडे कुत्र आहे, फार माझ्या मुलाचं ते लाडक आहे, ते आंधळ कुत्र आहे, त्याला इकडे काही जाता येत नाही, त्याला इकडे घेऊन जातो. लोक इथे काय चाललंय बघण्यासाठी मी पाठीमागून त्या बंगी खाली बसलेले बाबांना स्नानात आलं. म्हणाले स्नान घालतात पाणी खाली आलं, आणि नंतर तुम्ही सगळे निघून गेले, आणि नंतर ते कुत्र बाहेर, तर त्या कुत्र्याला जायला लागलेलं डोळे. महान भावना चमत्कार करावा लागत नाही. चमत्कार मी करत ईश्वर होतो, लक्षात ठेवा. आणि हा चमत्कार आहे. तुम्ही पाण्याच्या कमळाकर मुलीला होते बिदरच्या बादशाह जेव्हा त्या परिवारामध्ये ज्याला कुश बारा झाला नाही, त्या परंपरेशी नाळच्या महाभावाने जोडलेली आहे. अनेक रोग ज्या व्याधी दुरुस्त करणाऱ्या महाभावांचं दर्शन आहे. काल परवाच अन्वय स्थळातला आम्ही प्रसंग अनुभवला. आचार्य श्री मुरारी मल्लव्यास विद्वांस महाभारताचे 15व्या शतकातील आचार्यांनी लीळा चरित्राची जोडणी केली. हे आचार्य, हे मुरारी मल्लव्यास विद्वांस यांनी निर्वचन प्रमाणात अतिशय महत्त्वाचं या प्रकरणावर आचार्य श्री बाबांच्या मुखून येथे भाष्य होत आहे. याच्यावरचे प्रमेय नावाचे त्यांनी भाष्य लिहिलं, आणि ती पोथी त्यांच्याकडे प्रतिदिन ती वाचली जात होती. परिवारामध्येच गोपाळवास माणेकर नावाचे एक साधक होते. मूर्तिजापूर कोल्हापूर नावाचा आहे. ते देशमुख घराण्याच्या पाठी देशमुख परिवारातील हे म्हणजे माणेकर तिथे राहत होते. धर्मसाधक करत होते. कर्मधर्म प्रारंभ योगात त्यांना काही रोग रुच्या व्याधी निर्माण झाले. खूप उपचार झाले, खूप प्रयत्न केला, काही बरा होईना. दुर्धर रोग वाढत आला, काही लक्षात येईना. माझ्याकडून काही क्षोभ वगैरे तर घडला, कोणाचा क्षोभ घडला का ते अंत करून दुखावलं विचारचिन्ह करू लागले. माणसं जेव्हा आत्मचिंतन करत तेव्हा शोध लागतो. आणि मग कुठेतरी असं साधकाला त्यांनी बोलावून घेतलं आणि निरोप पाठवला आचार्य मल्लव्यास विद्वांस यांच्याकडे, की अशा प्रकारचे साधक आहेत, त्यांना अशी पूजा झालेली आहे. तुमच्याकडे निर्वचन प्रमेय नावाचे एक फार महत्वपूर्ण पोथी आहे, काही दिवसासाठी ती मिळावी. तो निरोप येणारा घेऊनणारा साधक पोहोचला. आचार्य मुरारी मल्लव्यासांची फिरस्ती सुरू होती. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी हा निरोप सांगितला. सांगितल्यानंतर त्या आचार्याला समाधान वाटलं. कुणीतरी संत साधकाने माझ्याकडे काहीतरी मागितलेलं आहे. पण त्यांनी आपल्या जवळ त्याला असलेला सुडा वगैरे व्यवस्थित आणि सांगितली, त्यांकडे सुपूर्द करा आणि यथावकाश परत पाठवली तरी चालेल, असा निरोप द्या.
तो निरोप घेऊन आला सांगत त्यांनी ती पोथी सोबत गेली. घेऊन आल्यानंतर कोल्हापूर वास्तव्याला असणारे ते गोपाळदास माणेकर यांना ती पोथी सुपूर्द करण्यात आली आणि त्या दिवसापासून त्यांनी एक पण सुरू केला. दररोज सकाळी निर्वचन प्रमेयाचं पठण करायचं आणि मगच पाणी घ्यायचं, पाणी ग्रहण करायचं. त्याच्याशिवाय अन्न किंवा पाण्याचा सुद्धा भक्षण करायचं नाही. दिवस उलटत त्यांचा विरोध राहील. बरेच दिवस उलटून गेले. 5 महिन्याचा कालखंड उलटत आला आणि त्यानंतर ती जी काही होती, रोग होता, अतिशय व्यवस्थित पद्धतीने बरी झाली असा स्थळामध्ये दाखला येतो. मांडवा पंथामध्ये बरेच सर्व अनुभव दिसतात. आज आपल्याकडे आजार पण आहेत ना, नाही असं थोडं, पण उपचार आपण कुठल्या दृष्टीने करतो आपल्या पूर्वसुरींनी आपल्याला दाखवलेला आहे. मी तुम्हाला एक आचार्य असा दाखवेल. ते महाराष्ट्राधिकरण आचार्यांचे फोटो माहिती छायाचित्र तुम्हाला दिसतील. म्हणून प्रत्येक आचार्यांचं असं एक कर्तृत्व आहे. धर्मप्रचाराचा झंझावात निर्माण करणारे अच्युत गोत्राचार्य जे कैलाशी श्री औरंगाबादचे श्री मोठे नागराज बाबा, ज्यांनी कोणी पाहिलं असेल, सकाळी बाबा एका जिल्ह्यात असायचे, दुपारी भोजनाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांची वार्ता, संध्याकाळी व्याळीला मग तिसऱ्या ठिकाणी पोहोचले. अव्या धर्म प्रचाराच्या दृष्टीने चिंतन दक्षिण भारत असेल, उत्तर भारत असेल, बद्रीश्रम असेल, इकडे भारत असेल, मांडवा पंथाचा प्रत्येक विचार आला पाहिजे. अनेक साहित्यांना सोबत घेऊन त्यांनी हा विचार मार्गांत नेण्याचा प्रयत्न केला. फार मोठे कष्ट पडले. एक घटना मला फार महत्वाची श्री गुरुजी सांगितली. म्हणाले एका ठिकाणी होता बाबा संत म्हणे समजलेली फार मोठी संस्था होती. संस्थेचा फार मांडवाची संस्था. बाबा अध्यक्ष होते. प्रास्ताविक करणारे एक महंत होते. फार मोठे महंत होते. ते जे नकळ मानलं होतं, आता पाहत होते, पण ते कुठं मानावं, कुठे व्यक्त करावं याच्या काही जागा आहेत. आणि प्रास्ताविक त्यांनी अखिल भारतीय मांडवा परिषदेचे अध्यक्ष बाबा होते. बाबाची पूर्ण ज्याला आपण तपासणी करावी अशा प्रकारच्या भावनेने त्यांनी सगळे बाबांकडे ते बोलत राहिले. बाबांची ध्यान साधना चालूच होती. ते आपले डोळे बंद, त्यांची नेहमीची मुद्रा तुम्हाला माहिती, अनेकांनी त्या फेटा बांधले. त्यांच्या चेहऱ्यावर यत्किंकाचा कुठलाही परिणाम नव्हता. लोकांचे चेहरे बदलले होते, पण प्रत्येका वाटलं की आता या सर्व गोष्टींची उत्तरं बाबा अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष राहणार नाही आणि आता कुठेतरी नव्यानं वादन राहणार. कारण अनेक संदर्भ अनेक अनुकूल होते, प्रतिकूल नाही असं नाही. कार्यक्रम आला अध्यक्ष भाषणाच्या बाबांच्या असं माहीत ठेवण्यात आला. बाबा नेहमीप्रमाणे डोळे बंद केले. वंचकरा बाबांनी श्लोक केला. त्यांची धर्मवार्ता सुरू झाली. बोलता बोलता बाबा विषयातून गेलेले, विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर नाही, सोयीस्कर दुर्लक्ष केलं. बऱ्याच मला वाटलं आता ते वातवून काढतील, मग तरी काढतील. अध्यक्ष भाषण संपलं तरी त्या विषयात स्पर्श केला नाही. आणि मग मात्र सगळ्यांनाच पड की बाबा या विषयावरती बोलले. मग आभार झाले. आणि मग मात्र अनेकांनी खाजगीमध्ये बाबांना हा प्रश्न विचारला. तुमच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती झाली, तुम्ही एकही उत्तर नाही दिलं. बाबा म्हटले, दुसऱ्याच्या कार्यक्रमात माझ्यावर उडवलेल्या चिकसण्याची ही जागा नाही. त्यांनी आश्रमात यावर सर्व प्रश्न मी देतो. किती सहज बंधू नाही सगळे. कोणीतरी माझ्या ह्याच्यात आपल्याला पाय लागत जर म्हटलं तरी आपल्याला आता येतो, आपण लगेच व्यक्त होतो. याच्यासाठी किती सम असावा लागतो. कुठे पण तेव्हा सिद्ध होतं जेव्हा पाय जमीन असतात, प्रकृती संयमशील असते. कुठं बोलावं आणि कुठे बोलू नये, यासोबत काय बोलावं आणि काय बोलू नये हे वक्त्याला खरं लक्षात. संत ज्ञानेश्वर फार एक सुंदर ओवी येते. शारदीयेचे चंद कळे माझी अमृत कन कोवळे, ते विजत मने माळी चकोर. कोजागिरी पौर्णिमेचा प्रकाश भाग, त्या प्रकाशामध्ये ते टिपूर चालणं असावे. त्या प्रकाशामध्ये चकोर पक्षाने आपलं भक्ष्य शोधण्याचा प्रयत्न करावा. किती कोवळीकता असेल. ते प्रकाश किरणाची लागणारी पक्षाची जी दृष्टी आहे ती श्रोत्यामध्ये असेल आणि निरूपक सोकांताच्या दृष्टांतासारखा असेल. अखंड बरसणारा असेल. हा माझा, हा परका आहे, तो जवळचा आहे. आदरणीय आचार्य श्री बाबांनी मगाशी बोलताना आम्हाला सांगितलं. अनेक संत होते म्हणाले, मी आणि माझे बंधू बहीण होते, आम्ही त्या परिवारातून आलेलो. काही महाराष्ट्रीयन संत काही होते. बाबा सगळ्यांसाठी सारखे पाळ होते. हा दुसरा आचार्यांची मी तुम्हाला नावं सांगेल या दृष्टीने. मी येतानाच एका साधकासोबत आमची चर्चा झाली. कैवल्यासी महाराष्ट्र संवत्सरचे श्रीमूळ अनेक संत साधक अभ्यासाचे अध्ययनालयाचे. आणि प्रत्येक व्यक्तीवर पुत्रवत प्रेम केलं. प्रत्येक व्यक्तीवर. हा माझ्या शाखेला आहे का, तो माझ्या गुरुकुळाला आहे का, तो पंजाबी आहे का, हा माळी आहे का, तो कोळी, हा कुठला भाग नाही. हा माझ्या ईश्वरीचा. त्यांच्या पायाशी बसताना एक प्रकारचा श्रेष्ठ आम्हाला अनुभव. काय गोडवा आहे यांच्या वृत्तीमध्ये. किती पाहिजे साधक भावातले मुलाखत शाळेत झाला, मुलगा भांडण झालं. भांडणामध्ये स्वाभाविक एक दररोजचा भिरका आहे. कोणाला बोलायला लागला. कोणती मुस्लिम बाई होती, तिच्या मुलाला फार मोठा सुधारला. बसलेलो बाबांची पुढे कार्यक्रम येणार होता आणि पत्र नाटकाची काम. तेवढ्यात ती बाई मोठा बाबांची साठवी असं काही झाल्यानंतर बाकीचे शिष्य सगळे आवाज झाले. बाबा तर शांतच. सगळा विषय सुरुवात होता. बाबा फक्त ऐकत होते. हो बस. ती बाई मोठ्याने बोलत होती, तुमच्या मुलाने आमच्या मुलाला डोक्यात केरळ घालो, ही पट्टी घालून त्याला घेऊन गेली. सगळं वाटलं फोटो भांडण. मोठी मान काय मी फार कल्पना करतो. लक्षात ठेवा बंधूंना, अनुभव बाबा पटकन सांगितलं मध्ये जा शिवपेहून
तर त्या बाईला दिले. बाईने 200 रुपये घेतले. आवाज गेला होता. आवाज वाटला होता फक्त 200 रुपयासाठी. हे तर बाबांनीच ओळखलं होतं. वाटलं तर भांडण होणार. 200 रुपये हातामध्ये आली बाई रस्त्याला लागली. भांडण मिटलं होतं. बाबा मात्र शांत अवस्थेत होते. मी तसं त्याने ही गोष्ट पाहत होतो की एवढा मोठा प्रसंग होणार होता. निर्माण होणार, भांडण होणार, तकातली अन्य पुन्हा आश्रमात येणार, त्याला सुरुवात होणार. हे सगळं वाटतं चारधात याच्यावर जडलं. कोणत्या प्रसंगामध्ये व्यक्त व्हायचं आणि कोणत्या प्रसंग दुर्लक्ष करायचं. आदरणीय संस्कारांना आणून वयाच्या गेल्या वर्षापासून 16 वर्षापर्यंत मी त्यांच्या सानिध्यात होतो. अतिशय प्रेम इथं नाजूक कमी पोथी सुद्धा जेव्हा संवाद बाबा म्हणजे मामाजी संवाद करता काही जिज्ञासा व्हायची आणि मग मामाजी सांगते या पोथी म्हणायचं माझी त्यानं माहिती सांगितलं की तुमचं बाळच्या जवळ रामायण असायचे विषय थांबला. नंतर याच्यावर चिंतनित व्हायचं पोथीमध्ये नाही. म्हणून मी त्याशी संवाद करताना किती पोखरता मी कधी कधी अवाक होतो. पोथीमधील चाहताना बाहेर आवडणारी माणसं पाहिजे लक्षात भांडण तर चाललं मत चाललं होतं असं आपल्या अवतीत होती. ती पवित्रता जी हरवली जाते ना तेव्हा आचार्याकडून आपण विसरून गेलेलो असतो. प्रत्येक आचार्यातली सात्विकता आहे. तुम्ही प्रत्येकाचं चित्र पहा, प्रत्येकाची अवस्था पहा, प्रत्येक आचार्यांच्या साधकांना भेटा, त्यांच्या सेवकांना भेटा. मला अशी खूप सारी गोष्ट पाहायला मिळाली. कैवल्यवासी उपकुलाचार्य वर्धनस्थ वात्सल्याची मूर्ती हो. कुठल्याही देशातला, कुठल्याही भागातला, कुठल्याही भागातला, विदर्भातला असो, खानदेशातला असो, पश्चिम महाराष्ट्रात असो, कुठलाही साधक भेटल्यानंतर हसत भानं त्याचं स्वागत आहे. माझ्या जर आवडीचा माणूस आला तर चहा द्यावा की नको द्यावा अशी अवस्था. पण आपले गुरुनिमित्त कधीतरी समजलं तर त्याच्यासाठी पवित्रतेनं त्यानं पाहणार. गुरुनिमित्त जेव्हा पाहतो ते लक्षात येतं माणसं एवढी मोठी कशी झाली, असा कुठला अणू असेल यांच्याकडे, कुठली ताकद असेल याकडे. याच्या सगळ्यात मोठी गोष्ट आहे यांचं समर्पण. महाडमाच्या प्रत्येक विचाराशी, प्रत्येक सूत्राशी माणसं समर्पित झाली होती. त्यांचं उठणं असेल, बोलणं असेल, चालणं असेल, हे ईश्वर मार्गी दिशेने असायचं. त्या विचाराची बाई असलेली साधक जेव्हा पाहिली तेव्हा येतं की सक्षम आणि समर्थ महानुभावांचे आपण आज भारत जावं. मी जेव्हा स्वतःकडे राहतो मला लक्षात येतं केवढा मोठा पसारा प्रत्येक यांच्या जीवनावर किती लिहिलं गेलं यांची आणि आठवणच पाहिजे. यांची आठवणी किती बोलक्या आहेत. त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला समज पाहिजे. या बाबतीतून साधक जन्म साठेवाडीच्या यामध्ये येताना जवळ 70-80 साधक त्या गावात सरलेले असतील तर या मराठवाड्याची माती किती समर्थ माते आमचे नात्याकडे आले. इथून जवळच मानवाचं गाव मला माहिती असेल, सगळ्यांनी अनुभव असेल. मोठे अंकेनंतर तिथून निघाले आदराचार्य कृष्णा श्री मोठे बाबा ते गाव साधा असावा. मी नेहमी विचारतो माणूस की साधा आज जायचं झालं साधेपणातलं तर आणि बाबांकडे व्यक्ती माणूस साधा असला इथं त्याच्या साधेपणात कुठल्याही प्रकारचा दूर येता कामा. स्वामी विवेकानंदांची नेहमी बसायचं इथे धर्मावर येताना मी फार विनंती केली, विनंती मी ऐकली, पण बसवलं मला करा ते मला इथला रिवाज असायचा. ठीक आहे. स्वामी विवेकानंदांनी एकाने स्वामी विवेकानंदांना विचारलं, म्हणाले आपण जग मोठ्या कार्य करता हिंदुस्थानात ही संस्कृती सगळीकडे आम्ही पाहिलं तुम्ही खाली बसल्यात, कुठेच उंच बसे तुम्ही दिले नाही. तसं स्वामीकानंद म्हणाले त्यांची सेविका तिच्यामध्ये उल्लेख आहे की खाली पहिला फायदा असा बसल्या माणसा पाण्याची भीती, खाली बसलेल्या माणसाची भीती आहे. गोष्ट फार आवडली. खाली बसणं फार सोपं आहे. मी पाहतो बसणं फार सोपं आहे. फाडून जात तुम्हाला काय येणार सगळं जातो तू बाहेर निघणार. माझ्या सगळ्याला उतरता परिस्थिती वापरू लागतो. मी विचार करतो किंबहुना प्रत्येक निरूपक हा डोळे वरच्या दृष्टांत चालणार. डावीकडे न पाहे, उजवीकडे न पाहे. मला याची डावीकडे नाही उजवीकडे आणि आपल्या अवती दिसतातच असतात. आपण पाहायचं कुठं. आणि हे फार चांगलं केलं इथे धर्मवादेमध्ये तारगा ठेवले आणि त्याला बाजूने चांगलं काढून ठेवलेलं आहे. ते समज बघायचं उजवीकडे न फक्त अभ्यासाला येतो अनुभवणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि इथे आपल्याला शिकता येतं. महानुभावांचा प्रकार जेव्हा ज्ञानरत्न आहे जी कैवाशी श्री काळीच्या दिवसात आम्ही पाहतो जवळजवळ 5.5-6 वर्ष आपण रंग होते. कानाजवळ आवाज नेऊन राजू त्यांना दिला की तडगावचे बाबा आहेत की बाबा पटकन डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचे आणि हात जोडायचे, विचार यायचा. इंद्रियाचा वाहो सर न पक्ष पाठतो आवाज लागतात. कैवाशी श्री मोठे विनोद बाबा जेव्हा आम्ही पाहिले डोमेग्राम असेच वादाच्या अवस्थेमध्ये मी शाळेमध्ये मागे आणि श्रीजीच्या समित आम्ही गेलेलो भेट काढला आणि काहीतरी संवाद विचारत होते. मी आता विचार बऱ्याच वेळात राहिले. आदरणीय त्यांनी सांगितलं झाले बाबा एकशे बोलले नाहीत, फक्त पाण्यावर त्यांचं शेत काहीच बोलत आहे. जेव्हा भावाच्यासारखा काही संदर्भ निघून जेव्हा सुरू झाला तेव्हा 20 मिनिटे बोलते बोलता मग सेवकांनी पण करून ती पाहुण्यानंतर बाबांना कळलं पुन्हा डोळा लागून गेला. मी पायऱ्या खाली येताना श्रीजींनी मला एक गोष्टीची आठवण करून दिली. इंद्रियाचा वाह ठरले सर न ही आपण येतो पाहतो हा आचार्य सानिध्यामध्ये आपल्याला येतो. कुठे इंद्रिय अधिष्ठान राहिलं नाही, सगळे इंद्रिय आलेत पण ओठावर तीच ब्रह्मविद्या. आदरणीय आचार्य बाबा आम्हाला सांगत होते आमचे गुणी ते आम्हाला शास्त्र भोकवायचे. झोपेतून जरी बोला ना तरी हीच आहे जी शंका दिली नाही.
शब्दांची ठेवण सुद्धा ती सुद्धा बदलली नसायची. आधी कल्लूरकर बाबांची सुद्धा ख्याती होती. कोणीतरी एक सद्भक्त बऱ्याच दिवसांना भेटायला उलटून गेलेले, डोक्यावरती होता, भेट झाली. तो पण म्हणजे आता आम्ही इथे बसलो ना, एक नाता होते, आता मी काहीतरी आम्हाला भेटायला बाबांना पटकन. आता मी बाजूला बसलेलो, ते पण म्हणते बाबा मला ओळखला, मला हसायला मला ओळखला. शरीराची ही वेगळी ईश्वरी साधक आहे हा येताच मला ओळखा पडतो कसा असेल आपल्याला. ज्या महत्वाचं प्रकरण आपण श्रवण करतो त्यांना तुमची आठवावी सारखी कुठली गोष्ट उलट शरीराच्या ओळीपेक्षा होता येतं मोठी गोष्ट. मला घट्टा आजची कल्लूरकर बाबांची सांगत होतो. डोक्यावरती मोळी होती, काल आलेला रस्ताने पुसला, तोकडे कपडे होते, समोरून चाललेला. आणि अचानक बाबा पोहोचले आणि तो उपदेशी होता खूप त्यांनी बाबा डोक्याची खाली लागला आणि करू लागला. बाबांनी त्याच्या नावाची ओळख सांगितली. फार आनंद झाला. बंधूंनो, हे आहे तुम्ही आणि आज तुम्ही अवतीभोवती आदरणीय मार्गदर्शक बाबुळकर बाबाला नेहमी सांगतात, तुम्ही अवतीभोवती साऱ्या का त्या नोंदून टाका. विचारा आपल्या पोथ्या लिहिल्यानंतर आज ज्याच्या पाठीवर काहीच लक्ष नाही. मराठी भाषेबद्दल आपण इतके जाहीर बोलतो, 6,500 ग्रंथाबद्दल पूर्वजांनी आज आपल्यामध्ये असतं. कोणता चेहरा घेऊन आपण लोकांपुढे असतो, काय म्हणून गेलो असतो, काय दाखवलं असतं लोकांना दाखवतो. भारत कुठे सगळ्यातल्या नेऊन दाखवतो. तुमच्यापर्यंत करतो आहे हंसराज बाब होते, आठवण दिली. अलीकडचा अखंड बदला झेरॉक्स काढायची सवय झाली. ग्रंथ ते ग्रंथ व्हायला लागले, पुढे ते मध्ये आले आणि सगळ्यांत मोबाईलमध्ये फिरू लागत नाही. पण बाबांनी आमची गोष्ट आमच्यापर्यंत ही गोष्ट होती नाही असं नाही. ते म्हणाले प्रत्येकाने पाठ झालं त्याचं लिखाण करा. लिखाण करायचं आज मोबाईल आहे माझ्यामध्ये लिखाण करायची काय गरज आहे. बाबांनी त्यावेळी सांगितलं की 50 वर्षानंतर कोणीतरी जिज्ञासकी तुमची वही तपासेल आणि त्याच्या लक्षात येईल वर्षापूर्वी असंही सांगत त्याचं अक्षर त्यासारखं होतं आणि त्यांनी ब्रह्मदेशास्त्राची नोंद करून त्याचं खाता काय काय आधुनिक होत चालत नाही असं नाही. बाहेर हे होत आपले या सुरीच्या गोष्टीत हिंगोली मागच्या वेळी ब्रह्मज्ञान होतो. तत्वज्ञानाचा महोत्सव होत असे वाढदिवस होतात मोठे मोठे सर्जन फार मोठे होतात. ब्रह्मविद्या तत्वज्ञानाचा त्या अनेक संवाद भेटायला म्हणाले पुथेला बसून असं नाही करणार. सगळ्यांनी स्मृती गंधर्व याची देवता गायन करायला शिकवतात आणि समोर बसून गायन ऐकण्याचा प्रयत्न करतात. मानव पंथामध्ये एक बऱ्याच वर्षाची गोष्ट ऐकलेलो आहे. आचार्याच्या उंच एक असायचं असं ते पटकायचं आणि ते काही 10 असायची असा माझा साधनता विराजित आहे. बस प्रत्येकाची धारणाची कारण स्वामी काय स्मरण धर्मार्थ प्रसंगी सर्वत्र अवसान परमेश्वराची अवसान आहे. ज्या एखादा माझा साधक बसून साध्वी बसून जर विचार बसून भोग पाहत असेल, चिंतन करत असेल, आवर्तन करत असेल, स्मरण करत असेल, ती झाडा खाली असलेली सुद्धा तितकीच पवित्र एवढी स्थान ठिकाणं पवित्र आहे. त्या बीजा ठिकाणी सुद्धा असं पर्याय आहे. आणि नागरिकांना गेल्यानंतर असं सांगतात जे नाचे हे गेले ते माझे अंतून काढलं कारण भावत नावांचा स्वीकार इथल्या प्रत्येक ग्रंथ आचार्य दिवेचा जर परमेश्वर स्वीकार त्याची प्रत्येक कृती मुक्ती माझ्यासाठी आदर्श आहे आणि आदरणीय आहे. प्रत्येक आचार्यांचे चेहरे इथे तुम्हाला पाहायला मिळतील. आचार्य श्री बाबा आहे त्यांचे जे निमित्त होते त्या काहीतरी मोठा आजार झालेला 52 वर्ष वय होतं. मोठा आजार झालेला गेलो नावाला काही त्या कालखंडामध्ये असणार होता. डॉक्टरांनी काही वाचला नाही, सर्व प्रकारचे उपाय केले पण बाबांची पटमात्र पोळाले बाबा ती झोपले आणि त्यावेळेला बाबूला भाग नावाचा उठवण्यास सुरुवात केली. बाबूष्ट सांगते की एक साधक ऋणजन्य अवस्थेमध्ये असताना ज्या पद्धतीनं म्हणा निळभट भांडणाऱ्यांना विंगोळी अंश झाला आणि त्यांनी स्वास्थी करत वेणा आहे असं त्या म्हणाले माझे गुरुनी त्याच अवस्थेमध्ये रूपस्तोत्र लिहित होते. सांग आम्ही ते घेऊन आज सकाळी आणि ओंकारव्यास बाबाजींनी इथे पारायण केलं. हे ते स्तोत्र आहे. एक पदातला साधक इतका प्रतिभा संपला एकत्व संपन्न आहे. प्रत्येका देखील एक प्रकार सुद्धा आहे आणि तुला हा धर्म विचार आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणून आपल्याला फक्त एक काढायचं आहे. हे सगळ्या दिलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित असायचं आहे आणि असंच नाही हे धन आपल्या पिढीला सुद्धा आपल्याला द्या. वेळ संपत येतो तर असे खूप सारे आचार्य आपल्या होती पाहिजे. प्रत्येक आचार्यांची आदरणीय म्हणजे बांबू असे आचार्य श्री मामा ज्यांचे पहिल्यांदा म्हणजे आज मामाजींना आम्ही भेटा म्हणालो म्हणजे मामाजी आपला पूर्ण वेगळा होता हसले म्हणाली गोष्ट खरीच आहे. जेव्हा समोरला आपण होता तेव्हा आपल्या दृष्टीमध्ये एक प्रकारची होती एक प्रकारची आपले सर्व सस्य करता शिस्तप्रियता ती चेहऱ्यावरती म्हटलं. जेव्हा वावरीत आपण आला सांगितल्या निमित्त तेव्हा अनेक दोष आपण पसार घालतात. म्हटली गोष्ट बरोबर आहे तुम्ही पाहिलं ते बरोबर ते म्हणा अगोदर मी बाप झालेलो नव्हतो आता मी बाप झालो मला पसारण्यात घाला लागणार. पंथा एक आचार्य असा आहे एक विद्या असा आहे. अगण्य दोष सुद्धा आपल्या शिष्याच्या पिशी घालून पुन्हा एकदा त्याला नव्या प्रेरणा देणारे गुरु त्याचे तेव्हा डोळ्यांमध्ये धान निर्माण कैवासी बेला पुण्याशी श्री अशी खांबा आचार्यांना भेटायला गेले तरी महापूर त्या निमित्त भेटून अंतरावर बसलेलो
यांनी ज्ञान दिली महावाक्यातलं काहीतरी. बाबा त्यावेळी बोलत होते, मला वाटतं 11-12चा काहीतरी कालखंड असेल. बाबांनी त्यांना महावाक्य विचारता चांगली गोष्ट आहे, पण त्या अभ्यासली का? जे विचारे महत्व बाबा त्यांना विचारत पूर्वी अभ्यासली का? ते बाबा नम्र होतात जोडले. बाबा आपण सांगा. एक एक अर्थ सांगत गेले बाबा. अवतरे आपले सन्निधाने अवतरणे सृष्टीमध्ये परमेश्वर अवतर ते अर्थ सांगत गेले. 20-15-20 मिनिटात संवादच होता, पण ते सांगताना अवतरे आणि सावेकारणे या दोन्ही शब्दावर त्यांनी वेगळा प्रयोग दिला. प्रयोग अपूर्व अर्थ सांगितला. अवने काय आहे, सावेकार काय आहे, पहिल्यांदा लक्षात अंगावर काटा आला. हा तर विचारच आपण दिला. आचार्य एका सदाला एका महंताला पूर्वी करत होता, त्याची भाव होती. महावाक्याचे जात होता, पण स्वतः इथून करावे लागते. म्हणून हे सांगणं कारण आहे की एक आचार्य मातीमध्ये त्यांची आठवणी येतात. स्मृती अनेक संत साध्या अवधूत आहेत, अनेक साध्वी भगिनी आपण सगळ्या आवर्जून निघाले आहेत. तुम्ही भोवती आणि नागरिक असतील, वासनिक असतील, एखादा उठणारा स्मरण करा वाचन किंवा एखादा सर्व झोपडीमध्ये एखादी असेल, त्याने केला त्याग असेल, त्याने जोडले अनुभव असेल. कारण महावासित अनुभव स्वरूप महावाक्यात महानुभव कोण आहे? मला असे संघ स्वरूपात येतो जो अभ्यास अंतर्मनामध्ये आपल्याला होता. सोबत चालणं नाही बंधून संघ अनुभव श्वास अनुभव त्यांच्या गोष्टी, त्यांचं पाहणं कसं आहे, त्यांचं चालणं कसं आहे, त्यांचं कसं आहे, त्यांचं बोलणं कसं आहे, त्यांच्या चाल्यातून बोलण्यात तो धर्म येतो, तो मला स्वतः उतरवता. हे ते ज्ञानपीठ आहे. या ज्ञानावर त्यांना एक प्रकारची पवित्रता असावी लागते. बऱ्याच असं भावार तयार झालं की बाबा दिवसभर पहिले सकाळी काहीतरी विनोद साबंदीचा नाही. हे पीठ आहे. इथली पवित्रता आपल्या लक्षात आली. प्रत्येकाचं गांभीर्य पाळलं पाहिजे. या गांभीर्यामध्ये एक प्रकार पवित्र. आणि ज्या ज्ञानपीठावर बसून या पदाचा आचार्य ईश्वरी रूपाचा येत असेल, काय पवित्रता येतं. एक शब्दामध्ये बोलताना बाबांमध्ये अशा धारा जेव्हा मी पाहतो आणि असं वाटतं की संपूर्ण जीवन त्यांच्या समर्पण समर्पित करा. अशी आचार्यांच्या समोर जेव्हा आपण बसतो, त्यांच्या प्रत्येक गोष्टी चालणं असेल, त्यांचं बोलणं असेल, ऐसे तुम्ही मित्र त्यांचं वर्णन पण जर केलं, त्यांच्यासाठी अनुभव महाधिकरण आदरणीय आचार्य दादवडीचे असतील. याही वया तेव्हा त्याकडे पाहतो. प्रत्येकाशी जवळीनं बोलणं, सलगीनं बोलणं असेल, जे म्हणजे कैवल असे आंबेडगावच्या अनुभवलं असेल. अगदी आजाराच्या पूर्वार्धापर्यंत बाबा जर शुभदंड घालते. एकदा प्रसाद अष्टकादशीच्या संदर्भात बसलेलो आणि सहज बाबांना असं विचारलं आरोग्याबद्दल. बाबा म्हणाले आजार होतो, तब्येत ठीक वाटत नाही, तेव्हा मी फक्त गरम बंधन करतो. हेच माझ्याची गोष्ट. मला आजपर्यंत कुठले लागले, कधी कुठला डॉक्टर लागले, कधी कुठे घ्यावी लागली नाही. ही गोष्ट जेव्हा बाबा आम्हाला सांगतो, मी विचार करत की आचार्य यावरती बोलतो आणि स्वतःची अनुभव सांगतो आणि माझ्या चेहऱ्याकडे पाहतो. हे करू शकतात का? प्रत्येक आचार्य आमच्याकडे पाहतोय नाही फक्त हे मला याचं उत्तर द्यावं लागणार आहे. जेव्हा माझ्याकडे असतो तेव्हा जगण्याला काहीतरी असेल. ते खरं तर माझं महानुभाव होणं सक्षम जगणं आहे. तर यांच्या समोर मी किसून पंक्तीच्या ओळीमध्ये बसलो, इथे बसून कार्य केले. फक्त मी फक्त अनुभव चित्रवलं नाही, शास्त्र घोकलं आणि सकाळी आमचे गृहमित्र आज ऐकायचं आणि सकाळी समोर म्हणाले स्वप्न कधी आहे, जग कधी आवड स्वतःमध्ये राहणं. जेव्हा एका दिशेने परत सुरू झाला सकाळी माझा 26 सेवेमध्ये इकडे येताना विचार करून थांबा. काही दिवसापूर्वी इथे झालं